नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण आनंद यादव सरांची घरभिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत. या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती, ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल, जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा. शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात. TY BComची शेवटची परीक्षा देऊन दौलत आणि आई एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पुण्याला आले. 4-5 दिवस राहिले. स्मिता आणि नुकतीच आलेली स्मिताची बहीण विमल, स्वाती, कीर्ती यांनी आईला पुण्यातील पाहण्याजोगी स्थळं फिरून दाखवली. देहू, आळंदीला जाऊन आल्या. दौलतची पुणे बघण्याची अनेक दिवसांची इच्छा होती, ती पूर्ण झाली. आईला बडबड्या नातींच्या सहवासात 4 दिवस आनंदात घालवायचे होते. नव्या घराची नवी मांडणी बघायची होती. ते सगळं झालं. समाधानानं आई परत गेली. दौलतला सुट्टी होती. तो शिक्षणाच्या सरकातनं मोकळा झाला होता. मी म्हटलं, राहा आणखी थोडे दिवस, निवांतपणे बघू पुन्हा. त्यानं मान हलवली. त्याला ठेवून घेण्यात माझा काही हेतू होता. BCom नंतर त्याच्या मनात काय करायचं आहे हे समजून घ्यावं, जमल्यास मार्गदर्शन करावं असं वाटत होतं. ह्याहून महत्त्वाचा आणखी एक हेतू होता. नव्या घरी येऊन मला वर्ष होत आलं होतं. त्या घरात आल्यापासून माझ्या आर्थिक ओढाताण खूप होत होती. लेखनासाठी मासिकांच्या खूप मागण्या होत्या, पण त्या पुऱ्या करण्यास वेळ कमी पडत होता. त्याला कारण घरची बरीच कामं मला बघावी लागत होती. स्मिता नुकतीच कावळीच्या जोरकस आजारातून उठली होती. प्रकृती खूप अशक्त झालेली. तिला 7-8 महिने तरी जपलं पाहिजे असं डॉक्टरांचं मत होतं. त्यामुळं स्वयंपाक पाणी, घरकाम, बागकाम सगळं मलाच बघावं लागत होतं. 10-11 वर्षांच्या स्वाती, कीर्ती आपल्या कुवतीनुसार मदत करीत होत्या. बारीक सारीक कामं दिवसभर सारखी उद्भवत असणारी सलगपणे लेखनाला बसणं अशक्य होऊन जाईल. बसण्यास सलगपणा नसल्यामुळं ललित साहित्याच्या सर्जनासाठी जी मनाची एकाग्रता आणि उत्कटता, सखोलता आणि निर्वेधता असावी लागते ती बिलकुल मिळत नव्हती. त्यामुळं एक तर लेखन होत नव्हतं आणि जे काही थोडं बहुत होत होतं ते मनासारखं होत नव्हतं. वरवरच्या प्राथमिक पातळीवर रेंगाळत होतं. या काळात माझ्या लेखनाला चांगली मागणी होती. माझ्या डोक्यात लेखनाचे अनेक विषय घोळत होते. सुचलेल्या विषयांची भरपूर टिपणं डायऱ्यातून पडली होती. पण वेळ आणि स्वस्थता नसल्यामुळे मी लेखन करू शकत नव्हतो. आतून अस्वस्थ, काहीसा चिडचिडाही झालं होतं. अशावेळी घरचं कुणीतरी मदतीला असावं असं वाटत होतं. या बाबतीत दौलतची फेअर लेखनासाठी आणि माझ्यावर पडलेल्या इतर कामांचा बोजा कमी करण्यासाठी मदत होऊ शकेल असं मला वाटलं. शिवाय त्याच्या वर्तनावर आणि संस्कार करण्याचीही गरज मला वाटत होती. त्याच्यात आणि माझ्यात 19 वर्षांचं अंतर होतं. मी पंढरपूरला नोकरीवर गेलो तेव्हा हा अगदी लहान म्हणजे 6 वर्षांचा होता. नुकताच शाळेला जाऊ लागला होता. आणसापर्यंतच्या माझ्या सगळ्या भावंडांची घडण माझ्या डोळ्यासमोर झालेली. सगळ्यांना मी अंगा खांद्यावर खेळवलेलं. त्यामुळे सगळ्यांचे स्वभाव मला कमी अधिक प्रमाणात माहीत झालेले. पण दौलत 9-10 महिन्यांचा असताना मी रत्नागिरीला निघून गेलेलो. नंतर वर्षभरानं परत येऊन पुन्हा कोल्हापुरात कॉलेजासाठी राहिलेलो. माझी शेतात राहून भावंडात मिळून मिसळून कामं करण्याची अवस्था मागं पडलेली. मी काहीसा प्रौढ कॉलेजकुमार झालेलो. त्यामुळं दौलतला अंगाखांद्यावर वागवणं कमी झालेलं. हिरा, शिवा, धोंडू, सुंदरा, लक्ष्मी, आप्पा, आणसा एवढ्या भावंडांच्या गोतावळ्याला ओलांडून एकदम लहान असलेल्या दौलतपर्यंत पोहोचणं, त्याच्याशी गुलुगुलू बोलणं, त्याला घेऊन हिंडणं फिरणं फारसं जमलं नाही. तरीही माझा त्याच्यावर जीव होता. त्याच्या गुबगुबीत अंगाच्या गोंडस हालचाली मला आवडत होत्या. पण त्याच्या बरोबरीनं खेळण्याचं माझं पोरवय निघून गेलं होतं. दौलत पहिलीत गेला होता तेव्हापासूनच मी त्याचा साहेबदादा झालेलो. तेव्हापासूनच मी घराबाहेर राहिलेलो. तेव्हापासूनच माझा पोशाख, माझी राहणी, माझी भाषा इतरांपेक्षा वेगळी होत गेलेली. मी घरातला कर्ता पुरुष म्हणून त्याच्या मनावर बिंबत गेलो. त्यामुळे त्याच्याही मनात माझ्याविषयी प्रेम असण्यापेक्षा प्रथम आदर आणि नंतर प्रेम अशी स्थिती झालेली.
दोघात मानसिक अंतर बरंच राहिलेलं. त्याच्या जन्मापासून गेली 20-22 वर्ष अशीच गेलेली. दोघातलं हे अंतर कमी व्हावं, त्याचा स्वभाव, प्रकृती, विकृती, आवडी-निवडी समजून घ्याव्यात अशी गरज मला वाटत होती. त्याच्या स्वभावाविषयी आई, आप्पा आणि इतर भावंडंही अनेक तक्रारी करीत होती. पण त्यातला खरा खोटा भाग मला आजवर पडताळून पाहता आला नाही. मला तो आप्पाच्या तुलनेत बुद्धिमान वाटत होता. प्रत्येक वर्षी पास होत असल्यानं त्यानं आजवरचं शिक्षण पार करत आणलं होतं. त्यामुळे त्याच्या स्वभावाविषयीच्या तक्रारींकडं मी दुर्लक्ष करत आलो होतो. तूर्त मला त्याचं शिक्षण महत्त्वाचं वाटत होतं. ते आता पूर्ण झाल्यात जमा होतं, कारण BCom नंतर पुढं शिकण्याची त्याची इच्छा दिसत नव्हती. आईचा लाडका लेक म्हणून घरदार त्याच्याकडे बघत होतं. त्याच्यानंतर आईला मूल नसल्यामुळं आईच्या अंगावर तो जास्त दिवस राहिला. त्याच्या पूर्वीपर्यंत तशी अवस्था नव्हती. आईला निदान दर 2 वर्षांनी मूल होत होतं. त्यामुळे तिला दिवस गेले की वर्ष सव्वा वर्षाचं तिच्या अंगावरचं पोर थानतुटं व्हायचं. कोवळेपणीच्या त्याच्या दुधाचा देठ तुटला जायचा आणि त्या आईच्या अंगावेगळं जाडं-भरडं अन्न खाऊन पाणी नसलेल्या झुडपासारखं कसं बसं वाढत राहायचं. ते भावंडांच्या काखेत जायचं. भावंड त्याला कुठंही ठेवून खेळत बसत. ते फडक्यात हगलं मुतलं तरी त्याच्याकडं कुणाचं लक्ष जायचं नाही. झिपरं, शेंबडं, तोंडावर माशा बसलेलं ते पोर एकटंच काहीतरी खेळत बसे किंवा हाताला दिलेला भाकरीचा तुकडा चोखत राही. दौलतच्या वाट्याला हे आलं नाही. शेंडेफळ म्हणून तो वाढत राहिला होता. 3-1 वर्षांचा होईपर्यंत आईच्या काखेत बसत होता. आईच्या जोपासनेमुळं तब्येत लहानपणापासून चांगली होती. 8-9 वर्षांचा तो होता तेव्हा आमचा मळा गेला. त्यामुळे त्याला मळ्यातील कुणबाऊ कामं काहीच करावी लागली नाहीत. कधीतरी शेरडं राखत हिराबाईच्या म्हसरांबरोबर तो बांधावरनं फिरत होता. इकडं तिकडं वासरागत हुंदडत खेळत होता. तो 6-7 वर्षांचा झाला तेव्हा माझ्या शिक्षणाची गोमटी फळं घरादाराला मिळू लागली. त्यामुळे त्याला शाळेत घालायला आईदादांचा काडीचाही विरोध झाला नाही. उलट आईचं प्रोत्साहन मिळालं. तो सुखानं शाळेत जाऊ लागला. प्राथमिक शाळेत त्याचं शिक्षण सुखानं झालं. घरात बाकीची सगळी राबणारी असल्यामुळं त्याच्या वाटणीला कोणतंही काम टाकली जात नव्हती. वाटणीची कामं काही झालं तरी त्याची त्यालाच करावी लागत होती. अशी याची परिस्थिती नव्हती. क्वचित एखादं किरकोळ काम त्याला करावं लागे. स्वखुशीनं त्यानं केलं तरी ते चालण्यासारखं असे, नाही केलं तरी बिघडत नसे. आई ते पोरींकडून करून घेत असे. आईचं सगळं लक्ष त्याला कौतुकानं वाढवण्यात राहिलं. एवढं एकुलते एक पोरच मनाप्रमाणे वाढवण्याची संधी तिला मिळाली. तिचं प्रौढ मातृत्व आणि अनुभवी वात्सल्य दौलतला भरपूर मिळालं. पण ती अशिक्षित होती. परिणामी दौलतचा राग, लोभ, मान, अपमान, विचार, भावना, वासना, विकार अनघड राहिले. घरच्या कामाची सक्ती नसल्यामुळं हायस्कूलच्या काळात तो वेळच्या वेळी अभ्यास करी आणि उरलेल्या वेळात मित्रांबरोबर गप्पा मारी. त्या मित्राकडे जाऊन ग्रुप करून गावातून फिरून येई. सर्वसाधारण असलेला ग्रुपचा परिणाम या वयात मजेशीर होत असावा. तरुण वयाला साजेशा गप्पा मारणं, नटून थटून इकडून तिकडून हिंडणं किंवा सिनेमाला जाणं, हॉटेलात बसून गाणं ऐकत चहा घेणं असं सुरू होत असावं. ध्येयवादापासून निर्माण होणाऱ्या एकाकी कष्टमय व्रतस्थ जीवनाची ओढ कमी होत असावी. कारण सामान्याच्या नजरेतून तो टिंगलीचा विषय होत होता. सामान्य माणसाची सामान्य दृष्टी हीच व्यावहारिक खरी दृष्टी, यशस्वी होण्याची तीच खटपटी गुरुकिल्ली असं वाटू लागतं. दौलतवर त्या हवेचा परिणाम होणंही अशक्य नव्हतं. दुर्दैवानं त्याच्या वाट्याला आलेला शिक्षणाचा कल असा होता की शिक्षणाची नैतिक मांडणी मोडली गेली होती. एखाद्या कारकुनाची किंवा टायपिस्टची नोकरी असते तशी शिक्षकाचीही नोकरी असते अशी समजूत दृढ झाली होती. ते व्रत असतं. शिक्षक हा मूलतः जीवनातील नैतिकता पायाभूत धरून शिक्षण देणारा नमुनेदार माणूस असतो. शिकवणं हे शुभकार्य मानून मुलांना अंतर्बाह्य घडवायचं असतं, ही जाणीव नष्ट झाली होती. त्यामुळे दौलतवर शाळेतही अपेक्षित संस्कार झाले नाहीत. SSC झाल्यावर त्याला कॉलेजला प्रवेश मिळवण्याची वेळ आली. या काळात महाराष्ट्रात आर्ट्सला काही व्यावहारिक किंमत राहिली नव्हती. सायन्सला जाण्याइतकी दौलतमध्ये बौद्धिक कुवत नव्हती. सगळीकडं साखर कारखाने, सहकारी सोसायट्या, दूध डेऱ्या, ग्रामीण बँका, शेतकरी सहकारी संघ, MIDC, ग्रामीण उद्योगधंदे यांची जाळी पसरत होती. त्यातून BCom झालेल्यांना नोकऱ्या मिळत होत्या.
प्राथमिक पातळीवर जगण्याचे प्रश्न महत्त्वाचे होत चालले होते. उद्योगधंदे वाढल्यामुळं आर्थिक व्यवहारांना महत्त्व आलं होतं. पदोपदी पैसा मोजावा लागत होता. अर्थप्रधान नवी संस्कृती जन्माला येऊन घातली होती. ती सगळ्या वातावरणात नवा उग्र मोहगंध पसरवत होती. या सगळ्या महापुरात तरंगत राहायचं तर दौलतला कॉमर्स घेतलं पाहिजे असं वाटू लागलं. त्यानं कॉमर्सकडं प्रवेश घेतला. त्याच्या मित्रांचे लोंढेही तिकडेच जात होते. तिकडे जाण्याची लाट आली होती. या सगळ्याचा परिणाम दौलतवर कमी जास्त प्रमाणात झाला असावा असं मला वाटत होतं. त्यामुळे तो विशिष्ट पद्धतीनं वागत असणार. तो मोठा होत गेला तशा त्याच्याकडनं घरादाराच्या अपेक्षा बदलत गेला आणि काहीशा वाढल्याही. पण त्यांना प्रतिसाद मिळेना म्हणून आई, आप्पा, भावंड त्याच्याविषयी माझ्याकडं तक्रारी करू लागले. मला वाटू लागलं, अनासय दौलतची परीक्षा झाली आहे. काही दिवस आपल्या सहवासात ठेवून घ्यावं. त्याला अंतर्बाह्य पारखता येईल. काही संस्कार करता आले तर पाहावं. हे सगळं हळुवारपणे घेतलं पाहिजे. नाहीतर तोही आयुष्यभराचं ओझं घेऊन बसेल. मी त्याचा अंदाज घ्यायचं ठरवलं. संध्याकाळी गप्पा मारत बसलो होतो. कसं काय वाटतं मग पुणं? बरं वाटलं की. तो पुण्यावर खुश दिसला. मग इथं कामबिम लागलं तर राहशील काय? राहीन की. लगेच होकाराही दिला. तुझे पेपर चांगले गेलेत म्हणतोस, म्हणजे तू नक्की BCom होणार असं धरून चालू? तूही तसं धरून चालशील? होय. मग BCom झाल्यावर काय करायचं ठरवलंयस? काहीतरी उद्योग करावंसं वाटतंय. भले, नोकरी नाही का करावीशी वाटत? उद्योग नाही तर नोकरी असं मनात आहे. पुढं MCom हवंसं नाही वाटत? MCom झालास तर कॉलेजात प्राध्यापकाची नोकरी मिळू शकेल. BComला हायस्कूलमध्ये नोकरी मिळणं कठीण असतं. मला टीचर किंवा प्रोफेसर व्हायचंच नाही आहे. तो जॉब आवडत नाही आणि MCom होण्याची इच्छा नाही. का बरं? MComला बँकेत वगैरे चांगल्या नोकऱ्या असतात. मला आता शिक्षणाचा कंटाळा आलाय. शिकत असताना पैशाची ओढाताण लई होतीये. मग शिक्षण नको वाटतंय. कुठंतरी नोकरी करावी, पैसा मिळवावा असं वाटतं. ठीक आहे, मग आपण असं करू, तुझा रिझल्ट लागेपर्यंत तू इथंच राहा. BCom झाल्यावर नोकरीसाठी इथनंच अर्ज करत राहा. त्या बाबतीत मी तुला मदत करीन. इथं खाजगी कंपन्या पुष्कळ आहेत. नोकरी मिळेपर्यंत तू मला मदत कर. मी तुला महिना 100 रुपये देत जाईन. माझ्याकडचं राहायचं, माझ्याकडचं जेवायचं, याचा तुला काहीच खर्च येणार नाही. तुझे महिना 100 रुपये शिलकीला पडत राहतील. मलाही तुझी मदत होईल. तू जर इथं राहिलास तर मी योजलेली लेखनाची माझी कामं झपाट्यानं होतील. माझं रफ लेखन फेअर करणं, आसपास बाग आहे तिथं तुझं मन रमण्यासाठी काही बागकाम करता येईल. मला गावात जाऊन किराणा माल आणावा लागतो. तेवढं जर केलंस तरी पुष्कळ आहे. इथं काही 8 तास ड्युटीचा असा प्रकार नाही. मला मदत करण्याची भावना असणं महत्त्वाचं आहे. हे घर कागलच्या आपल्या घराचा एक भाग म्हणून मानायचं आणि आपल्याच घरात आपण राहतोय अशी भावना ठेवायची. तरीही तुझा राहण्या जेवणाचा सगळा एकत्र विचार केला तर आप्पा इतका पगार पडणार आहे. दरम्यान बाहेर कुठं चांगला पगार असलेली नोकरी मिळाली तर प्रश्नच नाही. त्याने कुचंबत होकार भरला. एरवी माझ्या वाट्याला पडतील ती कामं तो करू लागला. त्याला तशी ती करण्यास मी सांगू लागलो. कसा बसा महिना झाला तोपर्यंत आईचं पत्र आलं. रानाची कष्ट करायची आहेत. दौलतला इकडं ताबडतोब लावून दे. मला इथं कुणाचा मदतीला हात नाही. मी स्वतः जायचं ठरवलं. शेताच्या कष्टासाठी आईला पैसे द्यायचे आणि दौलतनं निम्मी घेतलेला निर्णय तिला समजून सांगायचा आणि परत यायचा असा बेत आखला. दौलतला तसं सांगितलं आणि मी कागलला जाऊन 8 दिवस राहून सगळी व्यवस्था करून आलो. नंतर 10-12 दिवसातच 8 जूनला दौलतचा रिझल्ट लागला आणि तो 2nd क्लासमध्ये पास झाला. दौलतच्या मित्राचं आणि आप्पाचं तसं पत्र आलं. घरात सर्वांना आनंद झाला. आप्पाला पत्र लिही आणि तुझी जी काही असतील ती सर्टिफिकेट आणि BComचं मार्क लिस्ट पण मागून घे. शिवाजी विद्यापीठात जाऊन आप्पाला घेऊन ये असं म्हणा. म्हणजे नोकरीसाठी अर्ज लगेच करायला बरं, मी दौलतला म्हणालो. त्यानं तसं आप्पाला पत्र लिहिलं.
रिझल्ट लागल्यानंतर 8 दिवसात त्याच्या मनात बदल झालेला दिसून आला. दादा, माझ्या मनात काहीतरी उद्योगधंदा करावासा आले. मी कागलला जातो आणि काहीतरी उद्योग करत नोकरीसाठी अर्ज करतो. आईला बी तिकडं मदत होईल. मला 1,000 रुपये द्या. 1,000 रुपयात काय करणार उद्योग तू? त्यानं तुला काय फायदा होणार आहे? नीटपणे पोटपाणी चालायचं असेल तर उद्योगात भांडवल भरपूर पाहिजे. मी ते वाढवतो की. तूर्त मला 1,000 रुपये तरी द्या. आणि पूर्वी घेतलेल्या निर्णयाचं काय झालं? माझं इथं मन रमत नाही बघा. मी गावाकडे जातो. मला 1,000 रुपये द्या. मी काहीतरी धंदा करतो. एकदम 1,000 रुपये मी कुठले देऊ? गेले 4 महिने कॉलेजचा पगार झालेला नाही. घरासाठी कर्ज काढून पैसा घातलाय ते तू बघतोयस नव्ह. आणि BCom होईपर्यंत मी तुला भरपूर मदत केली आहे. आता तू BCom झाला आहेस, अशा वेळी उक्ती मदत नाही मिळणार. तिच्यासाठी तू श्रम केले पाहिजेस. निदान वर्षभर तरी तू काम कर. मग मी तुला 1,000-1,200 रुपये देईन. तेवढा वेळ त्याला घालव आणि स्वतःच्या पायावर भांडवल उभं कर. ते मग तू म्हणतोस त्याप्रमाणे वाढव. मोठा उद्योग कर. तुझी काही जिद्द दिसून आली तर मी तुला पुढं जरूर मदत करीन. अशा गोष्टी मन मारून कराव्या लागतात. मन रमेल तिकडं जाणारा माणूस वाहवत जातो. स्वतःजवळ चिवट महत्त्वाकांक्षा असलेला माणूस आपल्या योजलेल्या कार्यापाशी पाय रोवून भक्कम उभा राहतो. मी असा मनाचं कौतुक करत बसलो असतो तर कागलात शिवाच्या शेजारी तसाच फाटका संसार दाभणानं शिवत राहिला असतो. तू जिद्दीनं इथं राहा. तुझं सगळं व्यवस्थित होईल. मलाही तुझी काळजी आहे हे लक्षात ठेव. त्याचं बदलत जाणारं मन पाहून त्याला मी बरंच काही ऐकवलं. निरुपायानं दौलत गप्प बसला. 2 दिवस गेले. 3ऱ्या दिवशी म्हणाला, दादा, मी कागलला जातो. माझा मी काहीतरी तिकडं उद्योग करतो. नोकरीसाठी तिकडंच कुठंतरी प्रयत्न करतो. इथं खाजगी नोकरीत फारसं काही मिळेल असं वाटत नाही. सरकारी नोकरीसाठी मी प्रयत्न करत राहतो. तोवर काहीतरी उद्योगधंदा करतो. दौलत आता मिरग मागं पडला. पावसाळा सुरू झालाय. असल्या पावसाळ्यात त्या कागलात जाऊन तू काय उद्योग करणार? सगळी जणच तिथं पावसाळा बसून खात्यात. त्यात तूही जाऊन खाणार नव्ह? मलाच तिकडं पैसे पाठवावे लागतात. त्यापेक्षा तू इथं का राहत नाहीस? मला तुझी मदत होईल. लेखन करून ऑक्टोबरच्या परीक्षेचे पेपर्स तपासून येतील ती कामं स्वीकारून 4 पैसे मी इथं जास्त मिळवेल. ते घरादारालाच उपयोगी पडतील नव्ह? नको, माझं इथं मन रमत नाही. मी उद्या कोल्हापूरला जाणार. त्याचा आग्रह सुटेना. ठीक आहे. मी हतबद्ध झालो. प्रवास खर्चाचे पैसे दिले. तो कोणत्याही परिणामाचा आणि विनंतीचा विचार न करता कोल्हापूरला गेला. मी माझं लेखन गुंडाळून ठेवून पुन्हा घरकाम ओढू लागलो. दौलतनं केलेला अपेक्षाभंग मनाला खूप वेदना देऊन गेला. नंतर माझ्या लक्षात आले की माझ्या अशा करण्यानं त्याच्या स्वातंत्र्यावर गदा येत होती. लहान भाऊ असला तरी मी तसं करणं योग्य नाही. माझ्या स्वार्थापोटी त्याला इथं ठेवून घेतल्यासारखं झालं असतं. गेल्या वर्षी हिराही अशाच वेदना देऊन गेली होती. स्मिता कावेनं आजारी असल्याचं गावी कळवल्यावर आप्पा ताबडतोब जुलैच्या शेवटी पुण्याला आला होता. इथं मदत करायला घरात माणूस कुणीही नाही तेव्हा कुणीतरी 2-3 महिने घरात माणूस पाहिजे. लक्ष्मी, फुला, हिरा यांपैकी कुणी लावून देता आलं तर द्या किंवा शिवाच्या बायकोला मुलासह पाठवून द्या. शिवाच्या जेवणाची काळजी घ्या, त्यासाठी मी पैसे पाठवून देतो असं मील कळवलं होतं. त्यामुळे हिराला बरोबर घेऊन आप्पा पुण्याला आला होता. हिराला कागदोपत्री घटस्फोट मिळवून 8-9 वर्ष झाली होती. तिच्या नावावर नवऱ्याच्या घराची 1 खोली आणि 4 महिने पुरेल इतकं धान्य देण्याचं कबूल करून सोडपत्र आम्ही घरच्यांनी आणि हिराने स्वीकारलं होतं. पहिल्या वर्षीच तिला फक्त 4 पायली जोंधळे शंकरकडनं मिळाले होते. नंतर त्यानं माझ्याच पोटाला काय नाही आणि तुला कुठलं देऊ असं म्हणून काहीच धान्य दिलं नाही. आम्हीही ते मागण्याचा नाद सोडला. हिराही नंतर त्या खोलीवर कधीच राहायला गेली नाही की आजवर तिच्या ताब्यात ती खोली मिळाली सुद्धा नाही. सगळं कागदात राहिलं होतं. हिराला खाजगीत सोडपत्र दिलं होतं तरी कायदेशीररित्या ती शंकर बोद्रे यांची पहिली पत्नी होती. तिला मूल होत नाही म्हणून शंकरला तिनं दुसरं लग्न करण्यास परवानगी दिली होती
आणि त्यासाठी मी राहण्यासाठी घराची एक खोली घेऊन व पोटगी घेऊन सोडपत्र देत आहे असं तिच्याकडून लिहून घेतलं होतं. त्यामुळे शंकरचं दुसरं लग्न होणार होतं. शंकरला दुसऱ्या बायकोपासून 2 मुलं झाली. नंतर तो खूप आजारी पडला. त्याच्याही अंगात रक्त नव्हतं. पिवळा, सुजरा, अशक्त असा होऊन तो उंबऱ्यात बसून लागला. त्याच्या अंगातील शक्ती गेल्यामुळं त्यानं आपल्याला सुरक्षित कूळ म्हणून मिळालेला मळा दुसऱ्याला कसण्यास दिला होता. त्यावर कर्ज काढलं होतं. हे कर्ज औषध पाण्यात नि घर प्रपंचात खर्च होऊन गेलं. नंतर शंकर 2 वर्षांपूर्वी मरण पावला. सगळं घर उघड्यावर पडलं. घरात कुणी कर्त माणूस राहिलं नव्हतं. त्याचा फायदा घेऊन मळ्याच्या मालकानं शंकरच्या दोन्ही बायकांविरुद्ध कोर्टात केस दाखल केली. कर्द स्वतः रान कसत नसल्यामुळं आमचा मळा आम्हास परत मिळावा अशी मागणी केली. त्या केसच्या तारखा आता चालू होत्या. खरं तर हिराचा त्यांच्याशी आता काडीचाही संबंध नव्हता. तरीही ती कोर्टात जाई आणि परत येई. तिला कुणाचा आधार विचार नसे. ती अशी नुसती तारखांना जाई आणि दिवसभर बिनकामाची तिथं बसून राही. म्हणून तिला मी पूर्वी सगळं समजावून सांगितलं होतं. हिरा, तुझ्या या केसमध्ये तसा काही बी संबंध नाही बघ. आता तू शंकरची पहिली बायको. तसं तुला त्याने 9-10 वर्षापूर्वी सोडपत्र दिलंय. तरीसुद्धा कायद्याप्रमाणे तुला तारखेची नोटीस पाठवावी लागते एवढंच. तुझं कोर्टात खरं काय बी काम नाही. घरातील कामं सोडून उगाचच खुळ्यासारखी तिथं कशाला जाऊन बसतेस? नाही दादा, माझी सवत पार्वती मला म्हणाली, मळ्याच्या मालकानं मळा ताब्यात मिळावा म्हणून दावा लावलाय. आपण दोघी मिळून त्याच्या संग भांडूया. आम्ही दोघी जणी शंकर बोद्रेच्या रानबुण बायका आहे. ह्यो मळा गेल्यावर आम्ही पोटाला काय खावावं? नवरा आजारी होता. घरात दुसरा कुणी बी बापाई माणूस नव्हता. म्हणून आम्ही तात्पुरता दुसऱ्याकडं मळा काष्टाला दिला होता. आता आमचं आम्ही रोजगारी माणसं लावून मळा पिकवतो असं म्हणूया असं ती म्हणाली. समजा म्हणाली असेल. तिचं ते काय असेल ते बघून घेईल की. तुला त्याचा काय फायदा? फायदा आहे तर आम्ही दोघी इधवा बायका असल्यामुळं आम्हा दोघीसनी कोरट मळा वाटून देणार आहे. माझ्या वाट्याला जर निम्मा मळा आला तर माझ्या जन्माचं पांग फिटल. हिराची ही खुळी समजत होती. कायद्याप्रमाणे तिला काहीच मिळणार नव्हतं. मळ्याच्या मालकानं तिनं सोडपत्र घेतलं हे कायदेशीररित्या माहीत नसल्यानं तिचं नाव त्यानं कोर्टात केसमध्ये गुंतवलं होतं. त्याचा फायदा शंकरच्या दुसऱ्या बायकोनं मायावीपणानं उठवायचं ठरवलं होतं. तिनं हिराला निकाल लागल्यावर अर्धा मळा तुला आणि अर्धा मला असं मिळणार आहे असं मधाचं बोट लावलं होतं. एकाला 2 विधवा स्त्रियांवर अन्याय होतोय म्हणून कवनेपोटी कोर्ट शंकरच्या बाजून निकाल देईल असं शंकरच्या बहिणीच्या नवऱ्याला वाटत होतं. म्हणून त्यानं हिराला शंकरच्या बायकोकडून तसं सांगायला भाग पाडलं होतं. हिरा त्या मायाजाळात बळी पडली होती. हिराच्या अडाणीपणातून तिची अशी समजूत झाली होती. सांगितलं तर पटत नव्हतं. म्हणून तिची समजूत काढण्याचा विचार मी सोडून दिला. ती मनाशी काही खुळी स्वप्न धरून जगते आहे तर जगू दे. तिच्या भोळसट मनाला तेवढाच विरंगुळा मिळेल म्हणून मी गप्प बसलो होतो. अशा पार्श्वभूमीवर हिरा पुण्याला आली होती. 2 दिवस राहून एकटाच परत जाताना आप्पानं मला सांगितलं, अक्काला दिवाळी होईपर्यंत ठेवून घ्या नि दिवाळीला गावाकडे येताना घेऊन या म्हणून आईनं सांगितले. हिरानेही त्याला मान्यता दिली. माझी चिंता मिटली. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर चला मग मी आता तुमचा इथे निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.